पदवीधर मतदारसंघासाठी आता दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचं समजतंय आणि नाव जाहीर होण्याआधीच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधरसाठी आता महायुतीचा अंतर्गत फॉर्म्युला ठरल्याचं पाहायला मिळतंय। तिन्ही पक्ष एक जागा आता लढवणार आहे। कोकण पदवीधर मधून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मधून दीपक सावंत तर मुंबई शिक्षकसाठी आता शिवाजीराव नलावडे यांची नावं सध्या समोर येत आहेत आणि त्यामुळे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर नाव जाहीर होण्याआधीच दीपक सावंत यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याचं समजतंय। काय माहिती मिळते या संदर्भातली? गौरी, दीपक सावंत यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज विकत घेतलेला आहे। त्याच्यानंतर मुंबई पदवीधर मतदारसंघातून जे आहे ते निवडणूक लढवण्याची तयारी दीपक सावंत यांनी सुरू केलेली आहे। जी माहिती मिळते महायुतीची, त्याच्यानुसार महायुतीचा अंतर्गत फॉर्म्युला जो आहे 1-1-1 हा ठरल्याची माहिती जी आहे ती काही ज्येष्ठ नेत्यांकडून महायुतीतल्या मिळते। त्याच्यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दीपक सावंत, मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे या तीन उमेदवारांनी महायुतीमध्ये एकमेकांच्या पक्षाला समर्थन द्यायचं हे निश्चित झालेलं आहे। दीपक सावंत हे आरोग्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, 3 टर्म ते आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आणि त्यांनी पुन्हा एकदा या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। जवळपास दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे। हो हो, नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Thank you.